3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. आखातामधील युद्धाचा सामान्य जनतेवर परिणाम होता कामा नये. पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना. तर मोदी सरकारमुळे देशावरचं संकट अधिक गडद होणार. प्रियंका गांधींचा हल्लाबोल. गॅस टंचाई निर्माण झाल्यानं स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणांची खरेदी वाढली. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या मागणीमध्ये वाढ. मुंबईतील हॉटेल व्यवसायावर संकट. गॅस उपलब्ध नसल्यानं मेन्यूमध्ये बदल. लवकरच काही हॉटेलचं शटर डाऊन. युद्धामुळे संभाजीनगरच्या एमआयडीसीतील उद्योग गॅसवर. एलएनजीच्या तुटवड्यामुळे 30 कंपन्या बंद पडणार. हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार. गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा. नागरिकांना रॉकेल उपलब्ध करून देण्याची भुजबळांची मागणी. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या अतिवापरापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न. आमिर खानसोबतच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. अनेकांनी आमचा विश्वास तोडला. आमिर खानसोबतच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा. उद्धव ठाकरेंना चिमटा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच या लवकर जा या योजना. तर गरोदर महिलांना 1 वर्षापर्यंत प्रसूती रजा. विधान परिषदेमध्ये बोलताना सुनेत्रा पवार भाऊक. अजितदादांच्या आठवणीमध्ये कंठ दाटला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना शब्दही फुटेना. विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीचा निर्णय अद्याप नाही. राष्ट्रवादीच्या आमदारांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्मरणपत्र. मिरज पंचायत समितीमध्ये भाजपला धक्का. शिवसेनेच्या मदतीनं काँग्रेसचा सभापती तर शिवसेनेकडे उपसभापतीपद. नाशिक म्हाडा 20% राखीव भूखंड घोटाळ्यामध्ये अखेर नावासह गुन्हा दाखल. शहरात 262 एकर जमीन घोटाळा. 194 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये एका भाविकाची बॅग चोरी. बॅगेमध्ये 6 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम होती. या प्रकरणी एका महिन्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अंबरनाथमध्ये 4.25 कोटींचे चरस जप्त. ड्रग्ज प्रकरणी 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 5 किलो 300 ग्रॅम चरस जप्त. गावामध्ये शिवी देणाऱ्याला 500 रुपयांचा दंड. अहिल्यानगरच्या कोळगाव ग्रामपंचायतीचा ठराव. छत्रपती संभाजीनगरात एसटी बसला आग. बसमधील 48 प्रवासी थोडक्यात वाचले. टायर फुटल्यानं बस न घेतला पेट.